अरे अरे का सारखे सारखे कॉल करतात? किती वेळा बोलले येते ना, नका कंटिन्युअसली कॉल करू यार. हॅलो, आवाज येतोय का? येते मी आता, निघेल 5 मिनिटांमध्ये. चर्चगेट के लिए 12 डिब्बों की माहितीये मी काय अँगल घेणार. मस्त तू. सिरियसली एवढे सगळे सबमिट केले आणि आता खूप थकलेलं मला वाटतं मला. ऍक्च्युली मी निडत रे, आधीच सांगते. मला खूप थकवा झाला आता या सगळ्या गोष्टी करून. मला ब्रेक पाहिजे. एक्झॅक्टली. ऍक्च्युली यार, वी नीड अ सोल्युशन फॉर दिस. चला जाऊया कुठेतरी. हा, पण जाणार कुठे? गोव्याला जाऊया किंवा अलिबाग. नाही अलिबाग आहे, जायचं. गोवा नाही, अलिबाग नाही. अरे कहीं और, पावसाळा कहीं कुछ आहे. अच्छा सा. अरे पावसाळा आहे भाई. बात तो सही है. हाँ ना. गोवा म्हणजे मी तर म्हणते खोपोलीला जाऊ, गावात, खेडेगावात. अरे फिर हमेशा कैसे काहीच मी आले हा. माझी हा मम्मा. हॅलो. हा अगं निघते आता, झालंय सर्व ऑलमोस्ट. क्लास सुटला, फ्रेंड सोबतच होती, निघते आता. बाय द वे मम्मा, ऐक ना, आम्ही लोक ना प्लॅन करतोय कुठेतरी फिरायला जायचं. सध्या तरी अलिबाग आणि गोवा झालाय, तर मग पाठवशील ना? नाही. अरे मम्मा पाठव ना. पप्पा, अरे पण पप्पा माहिती ना, तुला विचारल्याशिवाय कुठे पाठवणारच नाहीये. तू परमिशन दिली तर ते ऐकतील. पाठवशील ना? मम्मा यार काय तुमच्या लोकांचं नेहमीच झालं, तुम्ही लोक कुठेच नाही पाठवत आहे. आता किती दिवस झाले मी कुठे गेलीये का? किती अभ्यास 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 करून बस ना यार, जाऊ दे ना मम्मा. पूर्ण 1 वीकची सुट्टी भेटतीये ग, पाठव ना. अच्छा ठीक आहे, नको पाठवू, जा. तुम्ही आलात? ऐका ना पप्पा, माझे फ्रेंड्स ना प्लॅन बनवतात गोव्याला जायचा. पाठवताल ना? नाही नाही. का? आताच तू फिरून आलीस, सारखं सारखं फिरून काय करणार आहेस? परीक्षा जवळ आली आहे तुझी. पण स्वतःवरती एकदा लक्ष दे जरा. पण एकदा 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 करून काय करणार तू? ठीक आहे, सारखं सोडा. सारखं सर्कल मध्ये फिरायला जाणार. तुमचं नेहमीच झालंय. अरे ऐक ना, मला एक्झामचं खूप टेन्शन आलं. पास होईन की नाही काही समजतच नाही. होईल, टेन्शन नाही यायचं. अरे बघ ना, खूपच प्रेशर आहे रे. स्टडीज कम्प्लीट होईल की नाही, जॉब लागेल की नाही, ड्रीम्स पूर्ण होतील की नाही, काही समजत नाही. काय नाही होत यार. काय वाटतं, होईल का सगळं? अरे काय नाही रे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं, होते सर्व ठीक.
अरे तेच रे, ऍक्च्युली सीन काय माहितीये का, आमच्या फ्रेंड्सचा ना प्लॅन चाललाय रे की गोव्याला जायचं, पण घरातले परत तेच बोलतात की नाही जायचं कुठे, नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. अगं काय कारण, मोठी झाले यार मी, मला माझे डिसिजन घेता येतात. अगं तू मोठी होतो, फिरण्यासाठी नाही तुझ्या अंगावर जबाबदारी पण येते. अगं पण आता कधी करणार? अगं तुला कधी अभ्यासासाठी नाही बोलत का, एज्युकेशनल ट्रिपसाठी कधी नाही बोलत का? हो ग, तू बोलतेस ते बरोबर आहे. ऍक्च्युली माझ्या घरातल्यांनी तसं बाकी सर्व गोष्टींमध्ये मला कधी टोकलं नाही. जर ते बोलतात तर खरंच त्यामागे काहीतरी कारण असेल, आणि तसे पण घरात थोडेसे फायनान्शियल सीन चालूच आहेत, मीच समजून घेतलं पाहिजे. हॅलो, काय करते? बसली होते रे, बोल ना. का उद्या तुझी कॉम्पिटिशन आहे, तयारी नाही केली तू? नाही रे, खूप भीती वाटते. लास्ट टाइम तुला माहिती आहे ना काय झालं, एकतर चांगलं प्रिपरेशन करून पण प्राइजच नाही भेटलं तरी. अरे नको काय टेन्शन गेली तू, या टाइम मन लावून तयारी कर, नक्की तू घेतली. मग नाही समजत. काय झालं, रडतेस का? पाण्याला भरते ते, आपण दुसरीकडे बसू. हे कुठं बसायचं ते सांग. हे पाच अजून वर. तू कॉम्पिटिशनला उतर, तू हारो किंवा जिंको याने काही फरक नाही पडत. तू हारलीस तरी तुझ्या सोबत आहे, तू जितलीस तरी तुझ्या सोबत आहे. मी हमेशा एक मित्र म्हणून तुझ्या सोबत असेल. मला माहिती आहे तू का रडते, तू त्या कॉम्पिटिशनचं अजून टेन्शन घेते. अरे त्याचं टेन्शन घ्यायची काय करायचं, तू विसरते का तू कोण आहे. तू आतापर्यंत एवढे कॉम्पिटिशनमध्ये तू हे केले, आता 2-4 ह्याच्याने काय नाही. अरे आज ना मी खूप खुश आहे. का? अरे तू त्या दिवशी तर मला समजावलं, इतकं मोटिवेट केलं, त्यामुळेच तर मी ट्रॉफी जिंकू शकली रे. अरे थँक्यूची गरज नाही. तुला माहिती आहे अपयशस्वी हा नसतो जो हारतो, मेहनत करत नाही तो खऱ्या अर्थाने अपयशस्वी असतो. हो रे, बरोबर. चल मग पार्टी दे. चल बघ बसूया. अरे आज गुरुवार रे ना. हा बापरे. मी काय म्हणतो बघा, आपण स्टोरी पण करतो. चल 2 पेपर शेड. अरे पण का असं काय म्हणजे मी माझ्या बँकचे प्रत्येक दिवस मध्ये असे फिट करतो, त्याच्यात यशोचा फी घेतोय. पण जर मी हारलो असतो, आज मला दिवस नाही गेले गेला असता.
असंच आपण एक प्रत्येक म्हणजे प्रत्येक गेम आपल्या आयुष्यात राहत पण मी असं मग आपण असं चिल मध्ये राहून असंच मी पेंटिंग करतो पण आता आम्ही चाललो दादर चौपाटीला खूप दिवसांनी आणि आज आपल्यासोबत बघा शूट करून घेतलं. काय झालं एवढं तर हरलास. अरे काही लोकांच्या मागण्या छोट्या असतात तर काही लोकांच्या तुझ्यापेक्षा मोठ्या असतात. तरी सुद्धा ती लोक लढत राहतात, जिंकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी. आणि तू एवढ्यातच खचलास. चल उठ.